तिळीचे मौसूद असे लाडू करणार आहोत। नमस्कार मंडळी, मी कांचन नमस्कार मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। तुम्ही ते बघू शकता की इझिली आपले लाडू तुटत आहे, जे लहानापासून मोठेपर्यंत सगळे आवडीनेही लाडू खातील। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। इथे घेतलेले आहे 1 वाटी तीळ आणि तीळ मी 5 ते 7 मिनिटं भाजून घेणार आहे। गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे। स्लो फ्लेमवर मी तीही भाजून घेतलेली आहे 7 ते 8 मिनिटं। आता मी ही काढून घेणार आहे आणि ह्याच कढईमध्ये आपण आता शेंगदाणे भाजून घेऊयात। 1 वाटी तीळ होती तर मी अर्धी वाटीच्या थोडंसं कमी शेंगदाणे घेतले आहेत। शेंगदाणे पण मी व्यवस्थित भाजून घेणार आहे। सेम कढईत तूप टाकणार आहे। तुपाने जे आपले लाडू आहेत ना छान मौसूद होतात आणि तूप मेल्ट करून घेऊयात। तूप मेल्ट झालं की त्यामध्ये मी टाकणार आहे तूप। तर इथे 1 वाटी तीळ घेतली होती तर मी फक्त अर्धी वाटीच इथे गूळ घेतलेला आहे। तुम्हाला वाटलं तर तुम्ही अजून पण ह्यामध्ये गूळ टाकू शकतात, पण मी थोडं फिकं खाते म्हणून आम्ही गूळ कमी ॲड केलेला आहे। आणि त्यामध्ये टाकणार आहे 3 चमचे पाणी आणि गूळ व्यवस्थित मेल्ट करून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे। इथे तीळ भाजून घेतल्यानंतर थंड करून घेतली होती आणि जाडसर अशी मिक्सरला वाटून घेतले आहे। त्याचबरोबर शेंगदाणे सुद्धा जास्त असे वाटून घेतलेले आहेत। आता 5 ते 7 मिनिटं झाली आहे। गॅसची फ्लेम कुठे वाढवलेली नाही आहे, स्लो गॅसवरच पाक करायचा आहे। तर आपण ते चेक करूया। तर प्लेटमध्ये पाणी घेतलं होतं, त्यात टाकलेला आहे थोडासा पाक। तो हा विरघळत आहे, म्हणजे पाक रेडी झालेला नाही आहे। अजून 2 ते 3 मिनिटं शिजू देऊयात। 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत। गॅसची फ्लेम बिलकुल वाढवायची नाही, स्लो गॅसवरच आपल्याला पाक रेडी करायचा आहे। आता बघूयात तर पाक इथे आपला गोळी बनत आहे, म्हणजे पाक परफेक्ट असा रेडी झालेला आहे। आता हे एकदा परत मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे किंवा बंद केला तरीही चालेल। त्यामध्ये टाकत आहे तिळीचं मिश्रण, त्याचबरोबर शेंगदाण्याचं मिश्रण आणि हे पटकन असं एकजीव करून घ्यायचं आहे। आणि याचा डो फॉर्ममध्ये आपण रेडी करून घेऊयात। मिक्स खूप पटापटा करायचा आहे, सोडायचा नाही आहे, कारण तीळ टाकल्या लगेच हे घट्ट व्हायला सुरुवात होतं। आता हे मिश्रण एका ताटामध्ये काढून घेते। मिश्रण एका ताटात काढलेलं आहे। हे खूप गरम आहे, हातांना मी थोडंसं तेल लावणार आहे। तुम्ही तूप लावलं तरीही चालेल। आणि याचे असे छोटे छोटे बॉल तर मी करून साईडला ठेवणार आहे। गोल लगेच करणार नाही आहे, शेप मी नंतर देणार आहे। आता हे गरम आहे तोपर्यंत फक्त असं आपण करून घेणार आहोत। थोडंसं तेल साईडला काढून घ्यायचे आहे, म्हणजे ते पटकन थंड होते आणि असे ओबडधोबड असेच आपण बॉल बनवून घेऊयात। आणि मग नंतर ते थोडंसं थंड झालं की याला गोल शेप देऊयात, कारण तीळ गरम आहे तोपर्यंतच लाडू आपले बांधले गेले पाहिजे। आता लाडूचं जे मिश्रण आहे ना ते थंड झालं आहे, पूर्ण पण थंड होऊ द्यायचं नाही, हार्डली फक्त 1 ते 2 मिनिटं। आणि आता आपण हाताने याला व्यवस्थित शेप देणार आहोत आणि याचे गोल असे लाडू बनवून घेणार। तुम्ही बघू शकता खूप इझिली असा गोल शेप याला होत आहे आणि हे लाडू पण बनत आहेत। तर अशाच प्रकारे सगळे लाडू मी आता वळून घेते। चला आता मंडळी, ते मौसूद असे तिळाचे लाडू खाण्यासाठी रेडी झालेले आहेत। ती रेसिपी अगदी साधी आणि सोपी आहे, घरी जरूर ट्राय करा। व्हिडिओ कोणत्याही कारणावर तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मम्मीज किचन मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद।